हॅलो एव्हरीवन. जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो 2025 साली झालेल्या प्राग इंटरनॅशनल चेस फेस्टिवलच्या चौथ्या राऊंडमधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला विन्सेंट केमार आणि काळ्या बाजूला प्रज्ञानंद. तर या डावामध्ये नेमकं आपण काय झालं होतं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती E4, उत्तर आले E6. तर हा फ्रेंच डिफेन्स आहे आणि आपल्याला माहीत आहे की फ्रेंच डिफेन्स हा ब्लॉक पोझिशन तयार करतो की जिथे ही एक सॉलिड डिफेन्स सिस्टीम मानली जाते. जर तुम्हाला फ्रेंच डिफेन्स नीट खेळता आला तर हा गेम जो आहे तो अटॅकिंग कमी होतो पण कॉम्प्लिकेशन्स जास्त असतात. त्याच्यानंतर पुढची चाल होती D4, D5, नाईट C3, बिशप B4, E5, C5, ज्यानंतर बिशप D2, नाईट E7, A3. A3 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की ब्लॅक बिशप जो आत्ता B4 स्क्वेअरवरती आहे त्याच्यावर अटॅक केला. सो बिशप टेक्स C3, बिशप टेक्स C3, B6, H4. म्हणजे पांढऱ्या खेळाडूचा प्लॅन क्लिअर आहे. त्याला ब्लॅकची किंग साईज जी आहे ती ओपन करायची आहे. आणि फ्रेंच डिफेन्समध्ये काही वेळा हा प्रॉब्लेम होऊ शकतो की काळ्या खेळाडूचे जे सगळे मोहरे असतात ते क्वीन साईडला अडकतात किंवा अडकवले जातात आणि त्यानंतर किंग साईड जी आहे ती अंडर अटॅक येऊ शकते. तर त्याच गोष्टीचा फायदा आता पांढरा खेळाडू घेण्याचा प्रयत्न करतोय. या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती नाईट टू C6, H5, क्वीन C7, नाईट टू F3, नाइट F5, बिशप B5, बिशप D7, बिशप टेक्स C6, बिशप टेक्स C6, G4. म्हणजे आपण आता बघितलं तर पांढऱ्या खेळाडूने स्वतःची सुद्धा किंग साईड जी आहे ती ओपन केलेली आहे. सो किंग साईड कॅसलिंग हे या डावामध्ये थोडंसं अवघडच वाटतंय. आता ब्लॅक नाईट जो F5 या घरावर आहे त्याच्यावर अटॅक आहे म्हणून नाईट टू E7, ज्यानंतर पॉन टू H6, G टेक्स H6, रुक टेक्स H6, रुक G8. आता काळा खेळाडू जो आहे तो प्यादा एक्सचेंज करण्याची ऑफर देतोय. म्हणजे जर पांढऱ्या खेळाडूने H7 हे प्यादा मारलं तर काळा खेळाडू जो आहे तो G4 हे प्यादा मारू शकतो. पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती G5. त्याने G4 हे प्यादा एक्सचेंज केलं नाहीये कारण ते महत्वाचा प्यादा आहे. G कॉलम जो ओपन झाला तर पांढऱ्या खेळाडूची किंग साईड जी आहे ती अंडर अटॅक येऊ शकते. सो त्याने G5 ही चाल खेळली. त्याला नाईटचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे ती आत्ता पोझिशन काहीशी लॉक राहिलेली आहे. यानंतर C टेक्स D4, बिशप टेक्स D4, बिशप B5, A4, बिशप A6, रुक टेक्स H7, रुक C8, C3, क्वीन. तुम्ही जर बघितलं तर आता C4 या स्क्वेअर वरती आलेली आहे आणि तो जो डायगोनल आहे त्यावर त्याला बिशपचा देखील सपोर्ट आहे. या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती रुक H1. त्याचं कारण मुख्य म्हणजे जर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने समजा दुसरी काही चाल खेळली असती जशी की रॅन्डम चाल म्हणून बघू. लेट्स से रॅन्डम चाल खेळली रुक B1. तर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची क्वीन जी आहे ती F1 चेक या स्क्वेअर वरती येऊ शकते. राजाकडे बाजूला जाण्यासाठी एकच स्क्वेअर आहे तो म्हणजे D2, ज्यानंतर क्वीन जी आहे ती पुन्हा D3 इथं चेक देऊ शकते आणि इथून चेक दिला की तुम्ही जर बघितलं तर ब्लॅक क्वीननी आता व्हाईट रुक जो आता H7 वरती आहे त्याच्यावरही अटॅक केलेला आहे. त्यामुळे लगेच चेकमेट काही झाला नसता पण या परिस्थिती म्हणजे पांढऱ्या खेळाडूला हेवी मटेरियल लॉस जो आहे तो सहन करावा लागला असता. तर हे नको होतं म्हणूनच क्वीन C4 यानंतर क्वीनला
चेक देण्याची संधी मिळू नये यासाठी रूक H1 F1 स्क्वेअर जो आहे तो कव्हर केलेला आहे. ज्यानंतर नाईट टू C6, रूक टू G1, रूक H8 B3, क्वीन D3. इथे क्वीन एक्सचेंजची ऑफर दिली जी पांढऱ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केलेली आहे. सो क्वीन टेक्स D3, बिशप टेक्स D3, ज्यानंतर किंग D2. राजाने आता बिशपवर अटॅक केला म्हणून बिशप E4, जिथून आता व्हाईट रूकवर अटॅक आहे, सॉरी व्हाईट नाईटवर अटॅक आहे. सो रूक G3, नाईट E7, पॉन टू G6, बिशप टेक्स G6, रूक G टू G1, रूक H3, रूक G3. इथे पांढरा खेळाडू जो आहे तो रूक एक्सचेंजची ऑफर देतोय, पण ती काळ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केली नाही. त्याची चाल होती रूक H5, ज्यानंतर रूक G5. पुन्हा एकदा एक्सचेंज ऑफर आहे, पण पुन्हा एकदा काळ्या खेळाडूने रूक H3 ही चाल खेळली. पुन्हा एकदा रूक G3, पुन्हा एकदा एक्सचेंज ऑफर आहे. ज्यानंतर रूक H7, व्हाईट रूक G1, नाईट C6, बिशप E3, किंग टू D7, रूक G3, ब्लॅक रूक H5, रूक G4, ब्लॅक रूक H8, व्हाईट रूक F4, ब्लॅक नाईट A5. आता A5 ह्या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की B3 हे प्यादा अंडर अटॅक आहे, जिथून रूक आणि राजा दोन्ही जो आहे ते अंडर अटॅक येऊ शकतात. म्हणून रूक B4 जे प्यादा प्रोटेक्ट केलेला आहे. रूक F5, आता नाईटवर अटॅक आहे म्हणून नाईट D4, नाईट D4 चाल खेळून पुन्हा एकदा ब्लॅक रूकवर अटॅक केला. रूक टेक्स E5, C4, रूक E4, रूक B5, D टेक्स C4, रूक D1, C टेक्स B3, नाइट टेक्स B3, नाइट टेक्स B3 चेक, किंग C3 चेक, आणि हा डिस्कवर्ड चेक जो आहे तो काळ्या राजाला दिला. किंग C6, किंग टेक्स B3, रूक टेक्स A4, आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण तुम्ही जर बघितलं तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूकडे 3 प्यादी एक्स्ट्रा आहेत आणि सिच्युएशन अशी आहे की आता जर पांढऱ्या राजाने काळा हत्ती मारला तर काळा खेळाडू पुढची चाल खेळेल बिशप C2 चेक, जिथून आता रूक मारला जाणार हे निश्चित आहे. राजा परत कुठेही जरी घेतला तर ही अशी काहीशी परिस्थिती बोर्डवर आपल्याला बघायला मिळाली असती, जिथून आता 3 प्यादी एक्स्ट्रा असल्यामुळे काळा खेळाडू सामना जिंकायचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. सो रूक टेक्स A4 या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि प्रज्ञानंदने हा डाव जिंकला होता. तर आय होप की हा गेम तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.